बरोबर आहे. पण बाई, या संमेलनाचं अजून एक महत्त्व होतं. कारण का मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे. आणि तो अभिजात भाषेचा दर्जा शासकीय स्तरावर यंदा मंजूर झाला. त्याचा सगळ्यांना जसा आनंद झाला तसा एक मराठी भाषक म्हणून मलाही आनंद झाला. आता प्रश्न असा आहे की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनामध्ये आजही विकल्प आहेत. कारण शब्दकोशामध्ये जे अभिजात या शब्दाचे अर्थ दिलेले असतात ते उच्च, सुसंस्कृत, कुलीन असे शब्द आहेत. आता एखादी व्यक्ती किंवा एखादा समुदाय कुलीन आहे की नाही, सुसंस्कृत आहे की नाही, उच्च आहे की नाही, हे कोणी ठरवायचं? आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था आहे, आणि सामान्यपणे उच्च वर्ण जे मानले जातात त्यांच्या बाबतीमध्ये कुलीन, उच्च, उदात्त वगैरे संकल्पना आहेत. तेवढ्या त्या सीमित असू नयेत. मराठी माणूस जे जे बोलतो आहे, जो माणूस मराठी बोलतो आहे, ज्या पद्धतीने बोलतो आहे, त्या सगळ्या बोलण्याच्या, म्हणजे ज्याला आपण बोली म्हणतो भाषांच्या मधल्या, त्या सगळ्या बोली बोलणारे जे आहेत ते अभिजात भाषेचं पायाभरणच करत असतात. किंबहुना आपल्याकडे जे साहित्य निर्माण झालं आहे प्राचीन काळापासून, ते लोकपरंपरेमध्येही साहित्य निर्माण झालेलं आहे, संत परंपरेमध्ये झालं आहे, शाहिरी परंपरेमध्ये झालेलं आहे, अभिजन स्तरावर झालेलं आहे, संस्कृत प्राचुर्यामध्ये झालं आहे, आणि या प्रत्येकाच्या भाषिक व्यवहारामध्ये थोडंफार अंतर आहे. पण हे सगळेजण मिळून भाषेचा पाया आणि संस्कृतीचा पायाभरण करत असतात. आणि त्यामुळे विशिष्ट समुदायाची भाषा म्हणजेच अभिजात भाषा ही जर संकल्पना कोणाच्या डोक्यामध्ये असेल तर ती असायला नको आहे असं मला वाटतं. जो माणूस मराठी भाषेमध्ये बोलत असतो, आणि त्या बोली ह्या तर विविध प्रकारच्या असतात. आपल्याकडे जुन्या काळापासून अशी एक म्हण आहे किंवा असं एक वचन बोललं जातं, कोस कोस पर बदले पाणी, 12 कोस पर बाणी. म्हणजे पाणीही बदलत असतं, एकसारखं पाणी सगळीकडे नसतं. म्हणून आम्ही म्हणतो तुमच्या गावातल्या पाण्याला चव आहे, आमच्या विहिरीच्या पाण्याला चव आहे वगैरे. तर पाण्याच्या क्षारानुसार पाणी बदलत असतं, तसं बोलीच्या चलनानुसार, व्यवहारानुसार बोलीही बदलत असतात. आणि त्यामुळे जे अभिजन म्हणवणारे आहेत त्यांच्यासुद्धा सगळ्यांची बोली एकसारखी नसते. कारण भाषा एक प्रमाणभाषा मानणं हे आवश्यक असतं व्यवहारासाठी, लेखनासाठी. परंतु ते प्रमाण भाषेसाठी आधी प्रमाण बोली असावी लागते, आणि बोलताना दोन व्यक्तींचं बोलणं हे तंतोतंत एकसारखं कधीही असू शकत नाही. कारण भाषा ही एक जैविक घटना मी ज्यावेळेला म्हणते त्यावेळेस उच्चारण भाषेचं हे महत्त्वाचं असतं. आणि उच्चार करतो आपण ते शरीरातले काही अवयव, म्हणजे उच्चारण अवयव ज्याला म्हणतात, की फुफ्फुसापासून सुरू होतात, की फुफ्फुसामध्ये श्वास घेणं, श्वास आहे, कंठ आहे, मुखामधले सगळे अवयव आहेत, दात आहे, जीभ आहे, आणि त्याचा वापर तुम्ही कसा करता त्याच्यावर तुमचा उच्चार अवलंबून असतो. आणि एका व्यक्तीच्या उच्चारासारखा तंतोतंत दुसऱ्या व्यक्तीचा उच्चार नसतो. म्हणून बोली ही प्रत्येक व्यक्तिगणित वेगळी असते, समूहागणित तर असतेच असते, आणि भाषिक स्तरावरही असते. ह्या सगळ्यांचा मिळून जो आविष्कार होत असतो, आणि आपल्या मनामधला ज्याला आपण आशय म्हणतो, तो आशय भावनिक असेल, वैचारिक असेल, तो जर परस्परांना कळत असेल, त्याच्यात आदानप्रदान होत असेल, तर ती भाषा ही महत्त्वाची असते असं मला वाटतं. आणि तिला आपण अभिजात भाषा म्हणायला पाहिजे. ते केवळ एका विशिष्ट समुदायाच्याच भाषेला अभिजात भाषा म्हणणं हे मला स्वतःला अपुरं वाटतं. मान्य आहे, मान्य नाही हा भाग वेगळा, पण ते अपुरं आहे. कारण फार मोठा समाज मराठी बोलतो आहे, आणि उच्चारणामध्ये तर सारखा फरक पडतो आहे, म्हणून आपण बोली म्हणतो. आणि बोलणं हे वास्तव आहे. भाषा ही एक संकल्पना आहे, मानवी संकल्पना, की हे प्रमाण. आता अमुकच उच्चार प्रमाण म्हटलं तर तो प्रमाण उच्चारामध्ये सुद्धा 4 व्यक्तींच्या उच्चारणामध्ये फरक पडतो. फार कशाला एका व्यक्तीच्या उच्चारणामध्ये सुद्धा फरक पडतो. कारण आपण ताजेतवाने असताना केलेला उच्चार आणि दमून थकून आल्यानंतर केलेला उच्चार याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपण उच्चारण शैलीचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेस ती एक मानवी संकल्पना आहे भाषा. आणि सर्व बोली ज्या आहेत
मग त्या व्यक्तिबोली असतील, समूहाच्या बोली असतील, जातीविशिष्ट बोली असतील, त्या सगळ्या बोली मिळून भाषा होते आणि ती सगळ्यांचीच भाषा ही अभिजात भाषा म्हणायला पाहिजे असं वास्तव आहे खरं म्हणजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.